कोल्हापुरातल्या गगनबावड्याला जाणारा रस्ता बंद झालेला आहे आणि यामुळे दोनवडे गावाकडे नागरिकांना जाता येत नसल्याने कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांमार्फत त्यांना गावात सोडलं जात आहे। पावसाचं पाणी रस्त्यावर आल्याने हा रस्ता बंद झालाय आणि या सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी घेतलाय। आपण पाहूया। कोल्हापूर जिल्ह्यात अनेक मार्गांवर पाणी आलेलं आहे आणि तसंच पाणी या बालिंग्यामधून दोनवड्याकडे जो जाणारा मार्ग आहे या मार्गावर देखील आलेला आहे। आणि आता जे एक पेशंट आहेत, रुग्ण आहेत, या रुग्णांना केडीआरएफची जी टीम आहे ती दोनवडे गावाकडे घेऊन जात आहे। कारण कोल्हापूरमध्ये उपचार केल्यानंतर या रुग्णाला आता त्यांच्या मूळ गावी आहेत ते या ठिकाणी केडीआरएफची टीम आहे ती पाठवून देत आहे। अशाच पद्धतीचं जे पाणी आहे ते विविध मार्गांवर कोल्हापूर जिल्ह्यातल्या आलेलं आहे आणि त्यामुळे रुग्णांचे अनेक वेळा हेळसांड होऊ शकते किंवा त्यांना वेळेत उपचार मिळायला त्या ठिकाणी काही निर्बंध येऊ शकतात। अशा वेळी हे केडीआरएफची टीम आहे ती ही सगळी टीम रुग्णांना मदत करत आहे। जे काही पेशंट्स आहेत त्यांना घेऊन ते योग्य ठिकाणी रुग्णालयाच्या ठिकाणी किंवा त्यांचा डिस्चार्ज झाला असेल तर घराकडे सोडण्याचा जो प्रयत्न आहे तो केडीआरएफची टीम या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतंय। अशाच पद्धतीचं चित्र आहे ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध मार्गांवरती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ज्या ठिकाणी प्रशासनाची गरज हवी आहे त्या ठिकाणी प्रशासनाला सहकार्य करून प्रशासनाची मदत घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। कोल्हापूर शहराच्या पूर्वेला असलेल्या महामार्गामुळे शहरामध्ये पुराच्या पाण्याचा फुगवटा वाढलेला आहे। आता देखील महामार्गाच्या सर्व्हिस रोडपर्यंत हे पाणी येऊन पोहोचलंय। तसंच हा महामार्ग पुराच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी अडथळा ठरत असल्याचं देखील बोललं जात आहे। याचाच आढावा आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी घेतला। आपण पाहूया। कोल्हापूर शहरामध्ये जो पाण्याचा फुगवटा निर्माण होतो तो पाण्याचा फुगवटा कोल्हापूर शहराच्या पूर्वेला जो महामार्ग आहे त्या महामार्गामुळे होतो याची माहिती, याची बातमी एबीपी माझा 2019च्या महापुरापासून या ठिकाणी देत आहे। मात्र अद्यापही त्यावर कुठलाही तोडगा निघालेला नाही आणि यावर्षी पुन्हा एकदा ते सिद्ध झालेलं आहे की जो महामार्ग आहे कोल्हापूर शहराच्या पूर्वेला तो महामार्ग एखाद्या धरणाप्रमाणे या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणूनच कोल्हापूर शहरामध्ये जो पाण्याचा फुगवटा येतो त्याला जे प्रमुख कारण आहे तो एक महामार्ग आहे। एकूण जर बघितलं तर आपण जो पूर्वेला हा महामार्ग आहे, जो पुणे बेंगलुरू महामार्ग आहे, त्या महामार्गाला जो भराव टाकण्यात आलेला आहे त्या भरावामुळे पंचगंगा नदीचं पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडच्या दिशेला हे पास होत नाही आणि म्हणूनच कुठेतरी हा फुगवटा आहे तो निर्माण होतो। केंद्र सरकारनं ही गोष्ट आता लक्षात घेतलेली आहे आणि या संदर्भातल्या हालचाली आहेत त्या सुरू केलेल्या आहेत। याच ठिकाणी एक मोठा ब्रिज आहे तो बांधला जाणार आहे जेणेकरून हा जो पाण्याचा प्रवाह आहे तो पूर्वेच्या दिशेने होईल आणि कोल्हापूर शहरामध्ये पाण्याचा फुगवटा आहे तो निर्माण होणार नाही। मात्र आत्ताच्या घडीला देखील हीच खरी महत्वाची माहिती आहे की जो महामार्ग आहे हा महामार्ग पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे जाण्यासाठी अडथळा निर्माण ठरत आहे। त्यामुळे आता प्रशासन नेमकं कशा पद्धतीनं यातली दुरुस्ती करण्यासंदर्भातल्या हालचाली करतं हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।